आज नंदराजांचा एकादशीचा उपवास होता. रात्री द्वादशी लागल्यावर स्नान करण्यासाठी यमुनेत त्यांनी प्रवेश केला. सूर्योदयापूर्वीच्या गडद अंधाराची ही वेळ होती. अर्थात त्यावेळी घड्याळे नव्हती, त्यामुळे नक्की किती वाजले आहेत हे नंदराजांना कळायला काही मार्ग नव्हता. मात्र ती वेळ असुरांच्या स्नानासाठी राखून ठेवलेली होती हे नंदराजाच्या काही लक्षात आले नाही. त्यावेळेला वरुणाच्या एका सेवकाने त्यांना पकडले आणि वरुण लोकात नेले. तिन्ही सांजेच्या काही ठराविक वेळा ह्या असुर वेळा म्हणून सांगितलेल्या आहेत आणि ह्या वेळा त्याचे ज्ञान जर नसेल तर त्यावेळी काही विपरीत घडू शकते असे सांगितले जाते. यामध्ये तिन्ही सांज म्हणजे दिवस संपताना आणि रात्र सुरू होताना जी मधली वेळ आहे ती, दुपारी माध्यान्ह काळ आणि रात्री 12 ते 3 ह्या आसुरी वेळा आहेत. या वेळात शक्यतो आपण म्हणजे मानवांनी कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू नये. ह्या ठराविक वेळेत भूत पिशाचे असुर ह्यांचा मुक्त संचार असतो. नंद पाण्यात बुडाल्याचे पाहून सगळीकडे एकच हाहाकार झाला. तेव्हा श्रीकृष्णाने नंदाला वरुण लोकात नेल्याचे ओळखले आणि तो ताबडतोब यमुनेच्या पाण्यात उतरला आणि तेथून स्वतः वरुण लोकात गेला. लक्ष्मीपती ब्रह्मांड नायक अचानक आलेला पाहून लोकपाल वरुण तर ताडकन आसनावरून उठून अगदी धावत आला. त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले. हात जोडून म्हणाला, जगन्नाथा, परमेश्वरा, भगवंता, तुझ्या दर्शनाने आज मी अगदी धन्य धन्य झालो आहे. माझ्या एका मूर्ख सेवकाने न जाणता तुझ्या पित्याला इकडे आणले, त्याबद्दल तू मला क्षमा कर. नोकरांच्या अपराधाची मालकाला आणि शिष्यांच्या अपराधांची शिक्षा गुरुला होत असते, असे म्हणून वरुणाने भगवंताला उच्च सुवर्ण सिंहासनावर बसून त्याचे चरणपूजन केले व नंद बाबांना त्यांच्या स्वाधीन केले. नंदराजा तर हे सर्व पाहून खूप आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णाने नंदाला पुन्हा यमुनेच्या काठावर आणून सोडले. आता नंदाने गोकुळातील सर्वांना हा प्रकार सांगितला. अहो, स्वाभाविकच आहे ना, आपल्या मुलाचा पराक्रम, आपल्या मुलाचे गुण आपण इतरांना अगदी खुलवून खुलवून सांगतो. आता इथे तर ही प्रत्यक्ष घडलेली घटना होती आणि त्यामुळेच नंदबाबांनी गोकुळातील सर्वांना ती सांगितली. तेव्हा श्रीकृष्ण हा खरोखरच परमेश्वर आहे याची सर्वांना आता अगदी पक्की खात्री पटली. मग त्या सगळ्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली की, कृष्णा, आम्हालाही वरुण लोक आणि वैकुंठ लोक दाखव ना. तुला काय अशक्य आहे रे? तू मनात आणलंस तर आमच्यासाठी हे सहज करू शकशील. आपल्या त्या परमभक्तांची इच्छा आणि विनंती पाहून परम दयालू श्रीहरीने विचार केला की ह्या अविद्यामय संसारात कर्मगतीप्रमाणेच अनेक जन्म फिरत असलेले हे जीव आत्मस्वरूपाला विसरले आहेत. पण कसे असले तरी ते माझे भक्त आहेत, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवानाने सर्वांना तिथल्या तिथेच वरुण लोकाचे आणि परात्पर अशा वैकुंठाचे दर्शन घडवले. त्रिगुणातीत महायोगीच जे पाहू शकतात ते सर्व त्या गोपाळांनी म्हणजे गोकुळातील त्या गोपलोकांनी पाहिले. ब्रह्मलोकासह सर्व पाहिल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा सगळ्यांना सावध केले आणि देहभानावर म्हणजे पूर्व स्थितीवर आणले. वैकुंठासह सर्व लोक पाहून प्रत्येक लोकात सर्व देवता फक्त श्रीकृष्णाचेच पूजन आणि स्तुती करीत आहेत हे पाहून त्या गोपाळांना काय वाटले ते खरंच शब्दाने सांगता येणे शक्य नाही. परमानंदात सर्व जणू काही पोहत होते. एक अद्भुत, अवर्णीय आणि शब्दातीत अशी ती स्थिती होती. अशी ही सर्व हकीकत शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात.